भानुदास महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पांडुरंगाची मूर्ती आणली, देवाला परत आणलं आणि कार्तिक सोहळा त्यावेळीपासून चालू झाला. त्याचबरोबर पुढं हा भानुदास महाराजांचा चक्रपाणी नावाचा मुलगा, त्यांचा भानुदासांचा नातू सूर्यनारायण, खऱ्या अर्थानं सूर्यनारायण झाला आणि भानुदासांचं सुद्धा देहावसान झालं. पुढं चक्रपाणी यांनी सूर्यनारायणाचं लग्न विधी इत्यादी गोष्टी पूर्ण केल्या. बरीच वर्षी सूर्यनारायणांना लग्न होऊन झालेलं होतं. रुक्मिणी नावाची त्यांची पत्नी, अतिशय सत्वशील सुशील अशी त्यांची पत्नी. संसार अतिशय चांगला चाललेला होता, परंतु बरेच दिवस या संसारवेलीवर फूल उमललेलं नव्हतं. त्यामुळं ही एक चिंता होती. परंतु सूर्यनारायणसुद्धा चक्रपाणी आपल्या वडिलांच्या प्रमाणच अत्यंत सत्शील वृत्तीनं भगवंताची, पांडुरंगाची, भूवैकुंठी असणाऱ्या पंढरीची वारी ही करायला लागली. काही हिसाब असेल तो सांभाळायचा, व्यवसाय सांभाळायचा आणि ही सांभाळत असताना भगवंताच्या पराकोटीचं नाम अंतःकरणामध्ये तसंच्या तसं तेवत ठेवायचं. ज्या वेळेला सत्शीलता मिळेल, सत्संग मिळेल, त्या वेळा तो सत्संग अनुभवायचा. प्रगाढ पांडित्य जरी नसलं तरी भावनिकतेनं भगवंताची उपासना करणं हे त्यांच्याजवळ सातत्याचं असायचं. त्याच्यामुळं त्यांच्या अंतःकरणामध्ये एक उमाळ असायचा, पण खिन्नताही तेवढीच असायची. जवळजवळ 20 वर्ष लग्नाला झालेली होती, तरीही पुत्रप्राप्ती किंवा अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. 20 वर्षानंतर रुक्मिणीची कूस उजाळली आणि मुलगा झाला. खऱ्या अर्थानं नक्षत्र मूळ होतं शके 1455 साल आणि मूळ नक्षत्रावर मुलगा जन्मला. काही दिवसानं सूर्यनारायण मृत्यू पावले आणि त्यांच्यानंतर काही दिवसानं सूर्यनारायणची पत्नी म्हणजेच रुक्मिणी ही सुद्धा मृत्यू पावली. मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलामुळंच कदाचित आईवडील गेले असा विश्वास चक्रपाणी यांना झाला. परंतु पुढं चक्रपाणींनी सुद्धा आपल्या नातवाचं जे नाव आहे ते नाव आपल्या वंशाला उरेल या पद्धतीनं ठेवलं की ज्या नावाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. नावामध्ये काय आहे असं म्हणणारी बरीच माणसं असतात, पण नावामध्येच बरंच काही असतं. त्या पद्धतीनं एकनाथ असं नाव ठेवलं, कारण त्या कुळामध्ये जन्माला आलेलं हे शेवटचं अपत्य होतं आणि हा एकटाच होता, म्हणून त्याला एकनाथ असा शब्दप्रयोग तिथं वापरला गेला आणि एकनाथ नावानं त्यांची प्रसिद्धी पुढं होईल याच पद्धतीनं त्यांनी नावसुद्धा ठेवलं. विषय निघालाच आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. काही दगडधोंड्यांचे, दगड्या धोंड्या इत्यादी नावं ठेवणारी माणसं बरीच दगडगोट्यासारखी असतात, परंतु त्या नावाचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये बराच फरक पडत असतो. बऱ्याच गोष्टी आपल्या नावावर अवलंबून असतात. म्हणून आपल्याला म्हटलं नावात काय आहे असं म्हणायचं नसतं, नावातच बरंच काही असतं. एक सहज जाता आपल्याला सांगतो, भागवत पुराणामध्ये एक कथा आलेली आहे, ती अजामेळ्याची कथा आलेली आहे. अजामेळा पाप राशी असा शब्दप्रयोग अनेक संतांनी आपल्यामध्ये वाङ्मयामध्ये केलेला आहे. अजामेळा पाप राशी, पापाची रास असणारा, म्हणजे अतिशय वेदस्थ ब्राह्मण असणारा सुद्धा त्यांना ही एवढी दुराचार वृत्ती होण्याची प्रवृत्ती कशी निर्माण झाली हा एका प्रसंगावरून त्यांची झाली. त्यांचं चरित्र मी पूर्ण सांगत नाही, फक्त नावासाठी आपल्याला सांगतो. परंतु अजामेळ्याला जे अपत्य प्राप्ती झालेली होती, मूल झालेलं होतं, त्या मुलग्याचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलेलं होतं. खेळता, बसता, उठता, राहता, झोपता प्रत्येक ठिकाणी तो अजामेळा नारायण असाच म्हणायचा. ते नाव होतं मुलग्याचं आणि ते नारायण सारखा म्हणायचा. म्हणजे अगदी दुराचार कर्म त्याच्या हातून असंख्य घडत होती, तरीसुद्धा तो आपल्या मुलाच्या नामाचा जयघोष करायचा सारखा. नारायण कुठे गेला, नारायण जेवला का, नारायण झोपला का, या पद्धतीनं तो घरात व्यवहार करायचा. आणि शेवटी अजामेळा हा अखंड पापी असणारा सुद्धा शेवटच्या क्षणी भगवान विष्णूचे दूत त्याला वैकुंठात नेण्यासाठी आले. याचं कारण असं होतं की त्यानं आयुष्यभर केलेलं नारायण नावाचा जप होता. आता जप देवासाठी नव्हता, तर तो मुलग्याच्या नावासाठी होता. म्हणून मुलांची नावं सुद्धा ठेवण्यामध्ये कुटुंबाचं सत्वशील प्रवृत्ती दिसून येत असते.
काही वेळेला सुलक्षणा असं एक नाव ठेवलं जातं. म्हणजे मुलींची नावं ठेवताना नयना, सुलक्षणा ही शरीर सदृढी इत्यादी पद्धतीनं ज्याला आपण म्हणतो अलंकारिक भाषेमध्ये अशी मुलांची नावं ठेवली जातात, मुलींची नावं ठेवली जातात. परंतु खऱ्या अर्थानं हा नाव ठेवण्याचा प्रकार आत्याबाईंच्याकडे कुणी दिला याचं कोडं मला आज तागायत काय उलगडलेलं नाही. आत्यानीच नाव ठेवायचं असं कोडं काय उलगडलं नाही. पण शास्त्रप्रमाण एक आपल्याला सिद्धतेचं सांगतो. शास्त्रामध्ये असं प्रमाण आहे की हेतू पुरस्कर वडिलांनी मुलाचं नाव ठेवायचं असतं. इथं आत्या कुठनं मध्ये घुसल्या आणि कोणत्या काळापासून घुसले हे काही कळलं नाही. कदाचित जावे आपल्या भाऊजेला वाटावं की ननंदबाईंनी नाव ठेवल्यानंतर थोडासा रुसवा फुगवा काहीतरी असला तर इकडं मागं पुढं जावं अशी काहीतरी असावा असा माझा तर्क आहे. परंतु याला पुरावा शास्त्रात कुठं नाही की आत्यानेच नाव ठेवावं. पण आमच्याकडे प्रथा ती आहे की आत्या आल्यानंतर आत्याने नाव ठेवायचं. मग ते नाव कसं का असना आणि तेच आयुष्यभर घ्यायचं. हा मातीचा गोळा असणारे शरीर, या शरीराला नाव ज्या वेळेला ठेवलं जातं ते नाव सुद्धा पावित्र्य मंगलमय असं असावं. कारण देहाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर उपजलिया बालकाशी नाव ठेविले तयासी, जे बाळ उपजलेलं आहे त्याला ते नाव जे ठेवलं जातं त्या नावानंच ते ओ देत उठत असतं. हे ध्यानात येतं का बघा. त्याच्यामुळं ते नाव आपल्याही मुखात राहावं एवढंच नाही, आपल्या पाहुण्यारावळ्यांच्याही मुखात राहावं म्हणून नाव सुद्धा अतिशय चांगलं असावं, सुचवणाऱ्यांनाही चांगलं सुचवावं. आणि आत्या म्हणून कोण जाणार असतील त्यांनी सुद्धा असं नाव घ्यावं, ठेवावं की जे नाव भगवंताचं असेल, नदीचं असेल, संतांचं असेल, महापुरुषांचं असेल. अशी नावं ठेवल्यानं काय होतं तर ती एक प्रवृत्ती. म्हणून नाव ठेवणार, नाव ज्याचं ठेवलंय त्याचा दोष नसतो, ज्यांनी नाव ठेवले त्यांची प्रवृत्ती त्या नाव ठेवण्याच्या पाठीमागे दिसत असते. आता तर नावं अतिशय विचित्र, हॉलिवूडची नावं सगळी आता आलेली आहेत. म्हणजे म्हणताना आणि लिहिताना सुद्धा दमछाक होतो. एखादा फॉर्म भरायचा झाला तर 6 ते 7 चौकोन असतात, 8 चौकोनाची नावं असतात यांची, पुढचे 2 चौकोन हाताने लिहायला लागतात. आता हॉलिवूड बॉलिवूडची नावं जर घेतली ठेवली तर काय प्रचिती येणार आहे आपल्याला. अशाच प्रकारच्या प्रचिती येत असतात. म्हणून नाव सुद्धा महत्वाचं असतं. नाव एकनाथ ठेवलं. आता एकनाथाची सगळी जबाबदारी ही त्यांचे आजोबा चक्रपाणी यांच्यावर आलेली होती. कारण जन्मापासूनच आपले आईवडील निवर्तलेले आहेत आणि या अनाथ असणाऱ्या किंवा सर्वांचा नाथ भविष्यात होणारा त्रिकंड कीर्ती तत्ववेत्ता म्हणून उदयाला येणाऱ्या या महापुरुषाला बालपण आईवडिलांचं मिळू नये, सावली आईवडिलांची मिळू नये आणि मिळाली नाही म्हणून दुःख वाटू नये याच्यासाठी चक्रपाणी यांनी आणि त्यांच्या पत्नीनी दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लाडानं कोणती गोष्ट कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाही याच्यासाठी सतत प्रयत्न करून त्यांना भरणपोषण पालन लालन करायला सुरुवात केली. परंतु जसं आपण म्हणतो की एखादी प्रवृत्ती, एखादी वृत्ती ही जन्मताच दिसते. ज्याप्रमाणे जर आपण विचार केला तर अगदी सूर्यकमळ जे असतं ते सूर्याची प्रतिभा ज्या वेळेला येते त्यावेळेला सूर्य आल्याबरोबर ते उमलायला चालू होतं. एवढंच नाही, चंद्र आल्याबरोबर संपूर्ण आकाश जसं चांदण्यानं अतिशय स्वच्छ आणि शुभ्र असं होतं. किंवा वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर नवीन पालवी अंगामध्ये घेऊन वृक्ष संचारतात. त्या पद्धतीनं हा बाळ लहानपणापासूनच सगळी बुद्धिमत्ता, उमदेपणा, श्रद्धा, न्याय आणि ज्ञान या सगळ्या गोष्टी घेऊनच जणू काही जन्मलेला आहे असं त्यांना वाटत होतं. अगदी 6 वर्षापर्यंत अतिशय आनंदानं सांभाळलं. आता 6व्या वर्षी त्यांची पहिली मुंज झाली. आता मुंज केल्यानंतर मुंज का करावी तर याच्यासाठी की ज्या पद्धतीनं पुढं विद्याभ्यास शिक्षण घ्यावं याच्यासाठी म्हणून मुंज केली चक्रपाणींनी. आणि घरामध्येच आता श्रीमंती भरपूर होती त्याच्यामुळं बाहेर कुठंतरी शिकायला जाणं गरजेचं नव्हतं आणि पैठण हे तसं विद्वानांचं माहेरघर होतं. त्याच्यामुळं त्यांनी एक पुराणिक बुवा त्यांच्यासाठी नेमली. अगदी ज्याला संपूर्ण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतील, संस्कृत चांगलं शिकवतील अशा पद्धतीची व्यवस्था घरामध्येच चक्रपाणींनी केली. आणि एकनाथांनी सुद्धा हे वाट बघायची, सकाळी लवकर उठायचे, त्रिकाळ संध्यासाठी स्वतः आवरायचे, सकाळी उठल्याबरोबर गोदावरीचं स्नान करून यायचं वाड्यामध्ये, देवपूजा इत्यादीमध्ये आपल्या आजोबांना सहकार्य करायचं आणि पुन्हा वाट बघत बसायची ते पुराणिक बुवांची. पुराणिक बुवा आले की त्यांचं आसन मांडायचं, त्यांच्यासमोर आपलं आसन मांडायचं, त्याच्यावर आपण बसायचं, त्यांच्यासमोर पोथी उघडायची आणि अनेक पोथीतले श्लोक जसेच्या तसे ते म्हणून दाखवायचे. पुराणिक बुवांना अनेक वेळा असा प्रश्न पडायचा
की अरे ह्याला मी शिकवलेला आहे का हाच मला शिकवतो आहे, हेच त्यांना काही कळायचं नाही. कारण जे जे शिकवतील ते जसंच्या तसं मनामध्ये ठेवून येणाऱ्या शंका त्या वेळेला ते विचारत होती. हे गुरु शिष्याचं नातं अतिशय प्रगाढ आहे, पूर्वीपासूनचं आहे. आज मात्र हे आपल्याला दिसत नाही. चुकून गुरु शिकवायला लागले आणि शिष्याने एखादा मध्येच प्रश्न विचारला तर तुला काय कळते, अशा पद्धतीची भाषा गुरूंची येते. हा वारकरी संप्रदायाचा नियम अजिबात नाही. लक्षात येतं का बघा, ज्या ज्या वेळेला शंका येते त्या वेळेला ते निराकरण करणं, निरसन करणं हेच अत्यंत गरजेचं होतं. आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर एकनाथी एक पाठी होती. एकदा ऐकल्यानंतर पुन्हा त्यांना ऐकावं लागत नव्हतं. ते जसंच्या तसं अभ्यास आणि स्वाध्याय चिंतनामध्ये घालवायची. आज गुरूंनी एवढा मला पाठ शिकवलेला आहे, त्या पाठाचं चिंतन ते दुपारपर्यंत करायचे. पुन्हा ते पुराणिक बुवा घरी जायचे आणि दुपारनंतर तिन्ही सांजेच्या वेळेला ते पुन्हा वाड्यामध्ये यायचे. ते वाड्यात येण्यापूर्वी त्यांनी जे शिकवलेलं आहे तेवढं सगळं हे मुखोद्गत करून बसायचे. अशाच पद्धतीने त्यांनी संस्कृत व्याकरण असेल, संस्कृत भाषा असेल आणि सगळ्या गोष्टींचं ज्ञान अतिशय वेगानं शिकायला सुरुवात केली. अशी त्यांची 6 वर्ष जवळजवळ गेली. आता 6 वर्षाचा कालखंड हा विद्याभ्यासासाठी होता. लक्षात घ्या, आपल्याकडे सुद्धा याच पद्धतीनं आपला उपक्रम आपल्या आयुष्यामध्ये चालला पाहिजे. याचं नाव आहे ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम हे घोकावी अक्षरे, म्हणजे जे बालवय असतं त्याच्यामध्ये विद्याभ्यास करावा, नंतर गृहस्थ आश्रम, त्याच्यानंतर वानप्रस्थ आश्रम आणि त्याच्यानंतर संन्यास आश्रम. हे आश्रमाचे 4 टप्पे आहेत. हा पहिला आश्रम त्यांचा चालू होता, त्याच्यामध्ये विद्याभ्यास करणं घोकावी अक्षरे, फक्त अभ्यास करायचा, दुसरं काही करायचं नाही. आता मोबाईलमुळे सगळी वाट लागलेली आहे. पोरांना अभ्यास करणं म्हणजे अवघड झालेलं आहे आणि शिक्षकांना ते सोपं झालेलं आहे. तुला येत नाही ते एखाद्या चॅनलवर बघ आणि सोडवून घे, अशा पद्धतीने शिक्षकही म्हणून रिकामे झाले. त्यांनी लोक म्हणतात पाठांतर करण्याची काही गरज नाही, पण पाठांतर करण्यानं बुद्धीची तीव्रता वाढते. हा भाग कुणी कुणाला सांगायचा हे ध्यानात येतं का बघा. म्हणजे लहानपणी बडबड गीतं ही म्हटली पाहिजेत. लहानपणी पसायदान रोज म्हटलं पाहिजे घरामध्ये. शुभं करोती रोज लहानपणी बोलायला आल्यापासून, वाचा तोंडात आल्यापासून शुभं करोती त्या मुलानं शिकलं पाहिजे. हे कशासाठी असतं तर त्याचं बुद्धीचं कौशल्य, बुद्धीची एकाग्रता हे वाढण्यासाठी गरजेचं असतं. आज गेल्या 20-22 वर्षामध्ये हा कुठलाही प्रकार आपल्याला दिसत नाही. घरामध्ये मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी आम्ही काय काय करतो, काहीही करत नाही. त्याची बुद्धिमत्ता वाढेल म्हणून अनेक गोष्टी त्याला आणून देतो आपण, पण बाह्य गोष्टींना बुद्धिमत्ता वाढत नसते. त्याला आंतरिक गोष्टींचं ज्ञान पालकांना असावं लागतं, आईवडिलांना असावं लागतं, आजी आजोबांना असावं लागतं. तरच ते मूल आपोआप ते शिकत जातं आणि मग एकदा त्याची प्रगल्भता झाली की मग त्याला फारसं पाठांतर करावं लागत नाही. कारण त्याची ती ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये ग्रॅस्पिंग कॅपॅसिटी म्हणतो, जे आपण अवगत करण्याचं ज्ञान म्हणतो, ते अवगत करण्याचं ज्ञान त्या बाळाला झालं की फारसं त्याला काही शिकवावं लागत नाही. परंतु मुळात तरी दिलं पाहिजे. जसं गुट्टी द्यायची झाली तर 20-22 वर्षानंतर गुट्टी किती उघडून दिली तरी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. ती गुट्टी द्यायची झाली तर ते बाळ अतिशय लहान असतानाच त्याला गुट्टी द्यायची. भात खायला सुरुवात केल्यावर गुट्टी द्यायची नसते. आमचा प्रकार असा झालाय की ते आता सगळं खाते आणि त्याला आता गुट्टी द्यायला चालू केले. कारण त्याचं काय व्हावं, सदृढता यावी, बाळसं त्याच्यावर यावं. कसं बाळसं येणार सांगा, ते खंगतच चाललंय. कारण का, ते शिकायच्या आधी त्याला चाटण द्यायचं आहे, ते गुट्टीचं द्यायचं असतं. आता ही साधनं जी आहेत ना, ही सगळी साधनं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर, मुलांच्या समोर जी ठेवायला लागलो, ही सगळीच्या सगळी साधनं म्हणजे फक्त आणि फक्त वयाच्या 25व्या वर्षी गुट्टी चारण्यासारखं ठरलं. काही त्याचा उपयोग होऊ शकत नाही. ध्यानात आलं का बघा. म्हणून 6 वर्षाची असताना मुंज झाली आणि पुढच्या 6 वर्षामध्ये एकनाथांना पुराणिक बुवांनी अनेक गोष्टी सांगितल्या. आणि एक दिवस चक्रपाणींच्या जवळ नाथ घरामध्ये नसताना पुराणिक बुवा आले आणि त्यांनी सांगितलं की महाराज माफ करा, तुमच्या नातवाला माझ्याजवळ आहे ते सगळं मी दिलेलं आहे, परंतु त्याला आता इथून पुढे देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. तेव्हा चक्रपाणींनी अतिशय सोज्वळ भाषेमध्ये विचारला, हो तुम्ही या पैठणचे प्रकांड पांडित्य आहात, तेव्हा असं कसं म्हणतात. त्यांनी सांगितलं की जे जे सांगायचं होतं ते सगळं झालं. म्हणजे 12 वर्षाचा अभ्यासक्रम जो होता तो 12 वर्षाचा अभ्यासक्रम 6 वर्षात यांनी पूर्ण केलेलं आहे, हेच त्यांना सांगायचं होतं. म्हणजे इथून पुढे आता माझ्याकडे त्याला देण्याइतकं ज्ञान नाही. हे पुराणिक बुवाने अतिशय नम्रपणे मान्य करतं, यालाही गुरु म्हणतात. ध्यानात येतं का बघा. आपल्याकडे जे आहे ते सर्वस्व द्यावं आणि तिथून पुढे शिष्याला जर खरोखरच शंका येत असेल तर त्याला सांगावं, बाबा माझ्याकडे एवढं नाही, तू आता काय कर, याच्यापेक्षा पुढं काही आहे का बघ, त्यांच्याकडे तुझं. हे पुराणिक बुवांनी अतिशय नम्रपणे चक्रपाणींना सांगितलं आणि चक्रपाणी
यांनी नाथांना जवळ घेतलं की विशाल प्रगाढ बुद्धिमत्ता आहे हे त्यांना माहिती होतं. परंतु त्या कालावधीमध्ये नाथांचा दिनक्रम असायचा. सकाळी अगदी ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, शिकवलेले जे आहे त्याचं चिंतन करायचं, त्याच्यानंतर ध्यानधारणा करायची, भगवंताचं पूजनासाठी गोदावरीचं पाणी आणून द्यायचं, आजोबांना देवाच्या पूजेमध्ये सहकार्य करायचं, त्याच्यानंतर आजीला स्वयंपाकामध्ये सहकार्य करायचं. म्हणजे असं काय नाही एवढा मोठा संत त्यांनी जेवण कसं काय करत होता इत्यादी इत्यादी काही बऱ्याच भ्रामक कल्पना असतात. म्हणजे आम्ही त्या संतांना असं चौकडीत बसवून ठेवले की त्यांनी ब्रह्मज्ञानाशिवाय आणि आत्मज्ञानाशिवाय दुसरं काय बोलायचंच नाही. असे संत नाहीत. संत किती हळुवारपणे जातात, कारण ज्याचा प्रपंच नेटका आहे त्याचा परमार्थ सुद्धा नेटका होऊ शकतो. प्रपंच नेटका करायचा झाला तर तो लहानपणापासूनच करायचा असतो. लग्न झाल्यानंतर प्रपंच लोक म्हणतात, नसतो तो लहानपणापासून असतो, बालवयापासून प्रपंच असतो. त्याला खरं आणि खोटं निवडण्याची ताकद ही प्रपंचामध्ये येत असते. ही विशाल बुद्धिमत्ता असणारा एकनाथ आजोबांना आजींना सगळ्या घरामध्ये सहकार्य करत होता आणि एकांतात असायचा, शांत असायचा. अनेक लोक यायचे, चर्चा करायचे. त्या चर्चेमध्ये हे शांतपणे ऐकायचे, कुणालाही काही बोलायचे नाहीत. परंतु ते उठून गेल्यानंतर आजोबांच्या जवळ जायचे आणि आजोबांना विचारायचे की आजोबा हा प्रसंग आहे, या प्रसंगावर इतकं तुमचं सविस्तर सगळ्यांचं बोलणं झालं, परंतु यातली ही मला गोष्ट कळली नाही, मला थोडीशी उमजून सांगा. त्यावेळेला आजोबा जवळ घ्यायचे आणि आपल्या नातवाच्या शंकेचं निरसन करायचे. आणि भानुदासांच्या पुढच्या पिढीमध्ये जन्माला आलेला हा एकनाथ आपल्या अनेक शंकांचं निरसन आपल्या आजोबांच्याकडून चक्रपाणींच्याकडून करून घेत होता. 6 वर्ष पूर्ण झालेली होती. आता पुढं काय करायचं असाही प्रश्न होता. परंतु थोडंसं ध्यानधारणा करावी याच्यासाठी त्यांनी ज्या ठिकाणी भानुदास जाऊन बसत होते त्याच ठिकाणी त्या मंदिराच्या तळघरामध्ये जाऊन ते बसले. 2-3 दिवस झाले ध्यानामध्ये बसले होते. आता ध्यान लागलेलं होतं आणि मग अचानकपणे त्यांच्या कानामध्ये एक गुंजारव उठलं. काही ठिकाणी असा त्याचा उल्लेख आहे, काही चरित्रकारांनी त्याचा उल्लेख केला आहे की प्रत्यक्ष भगवंत तिथं आले आणि त्यांच्या कानामध्ये त्यांनी सांगितलं की देवगिरी किल्ला, त्या देवगिरी किल्ल्यावर जनार्दन नावाचा एक स्वामी राहतो आहे, त्यांच्याकडे तू जा, इथून पुढची पारमार्थिक इच्छा जी आहे ती पारमार्थिक इच्छा तुझी तिथं पूर्ण होईल. पण झालं काही, परंतु कानामध्ये गुंजारो झालं. 20 कोस दूर असणारा पैठणपासून जो काही भाग आहे त्या देवगिरीवर जनार्दन स्वामी यवनांच्या दरबारामध्ये काम करत होते. कारण तो त्यावेळा किल्ला जो होता तो यवनांच्याकडे होता. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तिथं सेनापती म्हणून, कारकून म्हणून तिथं ते काम करत होते. आणि खऱ्या अर्थानं एकदा तवा चांगला तापल्यानंतर भाकरी पडदिशी उलटते, त्या पद्धतीनं शिष्याला शोधावं लागत नाही, गुरुच शोधत येत असतात. कदाचित त्याच्या पुढं असं झालं की जनार्दन स्वामींना अशा सत्शिष्याची ओढ लागली असावी आणि जनार्दन स्वामी हेच जणू काही त्यांच्या कानामध्ये येऊन सांगितलं असेल की तू बाळ ये, मी तुझ्यासाठी आहे, तुला आध्यात्मिक आणि आत्मिक संस्कार करण्यासाठी मीही आहे, तेव्हा तू ये, कारण काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझी शिष्याच्या अंतकरणामध्ये. जोपर्यंत आत्मबोधाची तीव्रता वाढत नाही तोपर्यंत त्याला गुरु भेटत नाहीत. मग इतर काय गुरु नाहीत का? हो आहेत, परंतु काही ठिकाणी संधी साधून असणारे गुरु असतात, काही ठिकाणी स्वतःचा उदो करण्यासाठी शिष्य तयार करणारे असतात, तर काही ठिकाणी फक्त माझंच ऐकायचं, इतर कुणाचं ऐकायचं नाही, अशा पद्धतीनं गुरुच्या गादीवर बसलेली असतात. परंतु सत्शिष्य आणि सद्गुरू यांची जी व्याख्या आहे ती अतिशय वेगळी आहे की ते शिष्य हे तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, या उक्तीप्रमाणे देहानं जरी गुरूंच्या जवळ नसले तरी सुद्धा हृदयानं ते गुरूंशी एकवटलेले असतात. जनार्दन स्वामींच्याकडे जाण्यासाठी हे उठले, ते तडक गेले. त्यांना आजी आजोबांना सांगण्याचे सुद्धा भ्रांत राहिली नाही. एकनाथ उठले आणि देवगिरीवर गेले. देवगिरीवर जात असताना पहिल्या वेशीवरच म्हणजे पहिल्या कमानीजवळच त्यांना अडवलं गेलं आणि विचारलं, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठून चाललात, कुठं चाललेला आहात? कारण सहजासहजी किल्ल्यामध्ये कुणालाही प्रवेश दिला जायचा नाही. परंतु जनार्दन स्वामींचं नाव ऐकल्यानंतर मग यांना कोणातरी भेटायचं आहे म्हणून सांगितलं आणि यांना सोडलं गेलं. त्याच वेळेला जनार्दन स्वामी ध्यान मुद्रेतून आवरून आपल्या कुटीतून ते बाहेर येऊन थांबलेले होते. दोघांची भेट झाली, अगदी नतमस्तक झाली, चरणावर लोटांगण घातलं आणि सर्व वृत्तांत सांगितला.
आता हा सर्व वृत्तांत इकडे सांगणं चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला मात्र गेली 4 ते 5 दिवस झालं एकनाथ घर सोडून गेलेला आहे म्हणून पैठण धुंडाळायला चक्रपाणींनी सुरुवात केलेली होती. प्रत्येक जण यायचा, त्याला विचारायचे की बाबा आमचा एकनाथ कुठे दिसला का, कारण 3-4 दिवस झाले एकनाथ घरामध्ये नाही. प्रत्येकाला ते विचारायचे आणि त्याच वेळेला कोणीतरी सांगितलं की किल्ल्याकडं गडाकडं जाताना आम्ही एकनाथाला बघितलेलं आहे. तेव्हा चक्रपाणींनी आपला काही एखादा नोकर सेवक जो आहे तो सेवक पाठवून दिला आणि देवगिरीवर हे अत्यंत चांगल्या पद्धतीने एकनाथ पोचलेले आहेत ही बातमी कळल्यानंतर त्यांना हायसं वाटलं. गुरु शिष्यांची पहिली भेट झालेली होती. मात्र गुरूंची सेवा केल्याशिवाय आपल्याला आत्मिक ज्ञान आणि आत्मउद्धार होऊ शकत नाही हे एकनाथांना अनेक ग्रंथातून कळलेलं होतं, वेदातून कळलेलं होतं, उपनिषदातून कळलेलं होतं. त्याच्यामुळे गुरूंच्या सेवेमध्ये कुठलीही खोट पडणार नाही याच्यासाठी त्यांनी तंतोतंत योजना केलेली होती. पहिल्या 6-7 दिवसामध्ये गुरूंची दिनचर्या त्यांनी बारकाईने निरीक्षण केलेली होती. पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर जनार्दन स्वामी उठायचे. त्यांच्यासाठी त्या देवगिरी किल्ल्यावर उत्तरेकडल्या भागामध्ये एक छोटंसं तलाव अगदी रमणीय असणारं, त्या तलावाच्या काठावर असणारा एक दगड, त्या दगडावरती जाऊन बसायचे, समाधीमध्ये बसायचे आणि सकाळच्या वेळा कोणाशीच तरी बोलायचे आणि पुन्हा तिथून उठायचे आणि पुन्हा आपल्या यायचे. दुसरा प्रहर चालू व्हायचा. दुसऱ्या प्रहरी त्यावेळेला राज दरबारामध्ये लागणारं सर्व साहित्याची स्थानबद्धता जनार्दन स्वामी करायची. तिसरा प्रहर चालू व्हायचा. किल्ल्यावरचा जो काही हिशोब आहे तो हिशोब घ्यायचा, तो हिशोब पूर्ण करायचा, ती पोथी पुन्हा झाकून ठेवायची आणि पुन्हा अमृतानुभव, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथ समोर घ्यायचे आणि जे येतील त्यांच्याकडे ते निरूपण करत राहायचे. खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारची जातपात लिंगभेद न करणारे जनार्दन स्वामी यवनांच्या दरबारामध्ये राजाश्रयाच्या ठिकाणी नोकरी करत असताना सुद्धा तिथं अमृतानुभवाने ज्ञानेश्वरी सांगत होते, तर त्या ठिकाणी ते मुस्लिम सैन्य सुद्धा ते ऐकण्यासाठी बसायचे. लक्षात येतं का बघा. अचानक आज काय झाले मला माहिती नाही, पण पारमार्थिक माणसं सुद्धा जातीभेद करतात याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. थोडंसं चरित्राकडे आपण जाऊन बघितलं तर आपल्या ध्यानात येतं अनेक गोष्टी, म्हणजे किती दुस्साहस करावा. आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी काही लोक खरोखर दुस्साहस करत असतील, नाही असं नाही, परंतु आध्यात्मिक साधना करणाऱ्यांनी कधीही, जो जातीवंत अध्यात्म साधना करतो त्यानं तरी कधीही कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कोणत्याही लिंगाचा भेदभाव अंतःकरणामध्ये असताच कामा नये. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात हे माऊलींचं विश्व पसायदान जर आमच्या मुखातून येत असेल तर आम्ही जाती धर्म लिंगभेद करण्यास लायक आहे का? आणि जर आपण करत असेल तर आपण वारकरी आहे का? आपण पारमार्थिक आहे का? आपण आध्यात्मिक जीवन जगतो का? मग आम्हाला समाधान मिळेल का? या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला नाही या एका शब्दाने मिळू शकतात. ध्यानात येतं का बघा. म्हणून जनार्दन स्वामींच्याशी प्रवचनं चालायची. त्या ठिकाणी एकनाथांनी 5-6 दिवसामध्ये त्यांची दिनचर्या बघितलेली होती. मग मात्र एकनाथ महाराजांनी त्यांची सगळी सेवासूत्र हातामध्ये घेतली. ते सुद्धा राजदरबारामध्ये चांगल्या पदावर होते, त्याच्यामुळे त्यांच्या जवळ असणारे नोकर चाकर त्यांच्या दिमडीलाही होते. परंतु एकनाथ महाराजांना असं वाटायचं की या नोकरांना एखादं काम सांगण्यापूर्वीच आपण ते काम करून ठेवावं, ही म्हणायची गुरूंच्यावरची श्रद्धा निष्ठा. सकाळी जनार्दन स्वामी उठण्यापूर्वी स्वतः उठायचं आणि त्यांच्या खडावा त्यांच्या जवळ नेऊन द्याव्यात ब्राह्ममुहूर्तावर, म्हणजे पहाटे 3 वाजता. आणि सायंकाळच्या वेळी जनार्दन स्वामी झोपेपर्यंत त्यांचे पाय चेपावेत, पाय दाबावेत. आणि ते पाय दाबता दाबता गुरूंना झोप लागली हे कळल्यानंतर आपण तिथंच आडवं व्हावं. परंतु सकाळी ते उठण्यापूर्वी पुन्हा त्यांच्या सेवेसाठी आपण तिथं उभा राहायचं, असा एकनाथ महाराजांनी नित्यनेम चालू ठेवला. संत सहजासहजी घडत नसतात, त्यांचा पूर्व इतिहास आम्हाला माहिती नसतो. ध्यानात येतं का बघा. म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज एवढा शब्द म्हटला की झालं, पण गुरूंची सेवा कोणत्या तळमळीनं त्याने केली. गुरु झोपल्यानंतर झोपायचं आणि गुरु उठण्याआधी उठायचं. म्हणजे किती तासाची झोप, किती वेळेची झोप. एवढंच नाही तर गुरु जर त्या राहुटीतून बाहेर गेले आणि आजूबाजूला काही काम करायला गेलं तर त्यांच्या अंगावर येणारा वारा सुद्धा आपल्या अंगाला लागावा एवढी मानस इच्छा ठेवून त्यांच्या पाठीमागनं जायचं. गुरु भोजनासाठी बसले तर ते यथेच्छ जेवतील एवढं त्यांना वाढावं आणि शिल्लक राहिलं तर आपण खावं. ही सेवा नाथ महाराजांची, जनार्दन स्वामींची सेवा नाथ महाराजांनी चालू केली.
त्यांना पोटभर पाणी द्यावं, राहिलं लोट्यात पाणी तरच आपण प्यावं, नाहीतर तसंच थांबावं. ही सेवा चालू केली. कुठल्याही प्रकारचा व्यत्यय गुरूंच्या साधनेमध्ये येऊ नये याच्यासाठी स्वतः द्वारपाल होऊन दरवाजात उभं राहायचं. आम्ही म्हणतो नाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून देव आला, काय येणार नाही सांगा. आम्ही म्हणतो आमच्या दारात आहे म्हणजे कुठं गुरुची सेवा केलीस. लक्षात येतं का बघा. या पद्धतीने सेवा सगळी चाललेली होती, चाकरी चाललेली होती, कुठल्याही प्रकारचं मानधन नव्हतं. ध्यानात येतं का बघा. कुठेही गुरूंनी शिष्यत्व म्हणून स्वीकारलेलं नव्हतं, फक्त चालू होतं सेवा करणं हे चालू होतं. शिष्य म्हणून सहजासहजी स्वीकारत नाहीत गुरु, आणि एकदा स्वीकारल्यानंतर त्याला सोडत नाहीत. ते इथं अंतःकरणात शिष्य बसलेले असतात, त्याला सोडत नाहीत. कारण काही कृतीसाठी, काही गोष्टीसाठी आणि स्वार्थासाठी ज्या वेळेला गुरु शिष्य एकत्र येतात ती गुरु शिष्याची जोडीच नसते. आज सुद्धा अनेक ठिकाणी असे प्रसंग येतात, गुरु शिष्याला नाव ठेवतात, शिष्य गुरूंना नाव ठेवतात. कुठला परमार्थ ध्यानात आलं का. म्हणजे बाजार मांडला. नाथांच्या चरित्रामध्ये पुढचा भाग अत्यंत मनोहार असा आहे. पण गुरूंची सेवा करत असताना तन मन विसरून, एवढंच नाही तर आपल्या आजी आजोबांची सुद्धा आठवण त्यांना झाली नाही. अशीच पुढची 6 वर्ष निघून गेली. सेवेमध्ये 6 वर्ष पुन्हा गुरूंच्या सेवेसाठी घातली. सहजासहजी गुरूंनी आत्मउद्देश करावा आणि आत्मानुभूती द्यावी असा जर विचार असला तर तो आताच मनातून काढून टाका. कारण वेदशास्त्र संपन्न मुखोद्गत असताना सुद्धा गुरूंची सेवा सलग 6 वर्षे केली. प्रसंग एक दिवस असा घडलेला होता की दुपारची वेळ, ध्यानासाठी आत कुटीमध्ये जनार्दन स्वामी बसले. एवढ्या किल्ल्यावर हलकल्लोळ माजला. कोणीतरी परचक्र आत आलेलं होतं, कोणीतरी घुसलेलं होतं, सैन्य आत आलेलं होतं. आता काय करायचा मोठा प्रश्न होता. क्षणाचाही विलंब न करता एकनाथ उठले. गुरूंची ध्यान मुद्रा मोडता कामा नये याच्यासाठी युद्धाच्या वेळी जे गुरु आपले पोशाख करतात तो पोशाख सगळा अंगावर चढवला, तलवार कमरेला लावली आणि सैनिकांना आदेश दिला. आता त्या पोशाखामध्ये एकनाथ आहेत का जनार्दन आहेत हे कुणालाच कळलं नव्हतं, पण पोशाख मात्र जनार्दनांचा होता. आदेश दिल्याबरोबर सैन्य एकवटलं गेलं. हलकल्लोळ झालेला होता, सगळीकडे सैन्य पसरलं आणि 4 पळ म्हणजे 4 घटका, 4 तासाचं युद्ध घनघोर झालं. आणि त्या घनघोर युद्धानंतर ते परचक्र आलेलं निघून गेलं. एकनाथ आले पाठीमागं. त्यांनी सर्व काही पोशाख आहे त्या ठिकाणी ठेवला आणि पुन्हा आपल्या गुरूंच्या समोर जणू काही झालंच काही नाही या पद्धतीनं उभा राहिले. जनार्दन स्वामींची ध्यानमुद्रा गेली. ते भानावर आले आणि कानोसा घेतला तर किल्ल्यावर अजूनही कुठेतरी आरडाओरडा वगैरे चालू आहे. चौकशी केली तर 4 तासापूर्वी 4 तास युद्ध झालं ही बातमी सेवकांनी सांगितली. म्हणले मी इथं बसलोय, मला काहीच कल्पना नाही युद्ध केलं कोणी, कारण सेनापतीचा आदेश असल्याशिवाय युद्धच होऊ शकत नाही. मग मात्र त्यांनी सांगितलं की तुमच्या वेशामध्ये असणारा एकनाथ पुढं आला होता, परंतु स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे जे प्रमाण आहे ते एवढ्यासाठी आहे की मी पराक्रम केला असं अजिबात एकनाथांनी गुरूंच्या समोर बोलले सुद्धा नाहीत. आणि मग त्यावेळेला जनार्दन स्वामी एकनाथांच्या समोर उभा राहिले, आलिंगनासाठी बाहू केले आणि आलिंगन दिलं. खऱ्या अर्थानं आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी. गुरूंची खरी कृपादृष्टी 6 वर्षानंतर एका अनुभूतीनंतर झाली. स्पर्श गुरूंचा, गुरूंना हे स्पर्श करत होते. ध्यानात येतं का बघा. नाही असं नाही, त्यांना आंघोळीसाठी पाणी द्यायची, त्यांची कपडे धुवायची, त्यांची चाटी धुवायची, त्यांचे पाय रगडायचे, त्यांचं अंग चोळायचं, हे सगळं काम चाललेलं होतं. पण गुरूंनी आलिंगन दिलं पाहिजे ना. आज गुरूंनी आलिंगन दिलं, कृतकृतार्थ भाव झाला. मात्र तिथून पुढं एकनाथांना जनार्दन स्वामींनी सोबत ठेवलं. चला एकनाथा जाऊ आपण. गेले, उत्तरेकडे असणाऱ्या त्या शिलेवर जाऊन बसले. त्यांना सांगितलं की मी इथं समाधीला बसणार आहे. हो महाराज समाधीला बसा. त्या समाधीला बसल्यानंतर कुणी इकडे येऊ द्यायचं नाही असं त्यावेळेला तिथल्या यवन राजानं सांगितलेलं होतं.
म्हणजे सच्चा भक्त जो असतो त्या भक्तासाठी पूर्वीचे लोक सुद्धा अत्यंत निकरीनं निष्ठेनं काम करत होती. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जाऊन बघा, त्यांच्या दरबारी सुद्धा काही मुस्लिम सैन्य होतं, त्यांना नमाज पडता यावं याच्यासाठी त्यांनी तिथं व्यवस्था केली. ध्यानात येतं का बघा, अशीच व्यवस्था देवगिरीवर आमच्या जनार्दन स्वामींची झालेली होती. ते समाधीला बसले, समाधीला बसताना सांगून बसलेले होते, कोणीतरी येईल, तू घाबरू नको, फक्त लक्ष ठेवून राहा. दिवस होता फाल्गुन वद्य षष्टीचा. या फाल्गुन वद्य षष्टीला अनेक महत्व आहे. फाल्गुन वद्य षष्टीचा दिवस होता, ज्या दिवशी 6 वर्षापूर्वी एकनाथ देवगिरीवर आले आणि पहिली भेट झाली जनार्दन स्वामींची, ती फाल्गुन वद्य षष्टीलाच. जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन वद्य षष्टीलाच. आणि फाल्गुन वद्य षष्टीचा दिवस, सकाळचाच वेळ, शांत बसली, ध्यान मुद्रा चालू झाली. एकनाथांची नजर सगळीकडे भिरभिरत होती, कारण आता 6 वर्ष सैनिकांच्या मध्ये राहून नजर सुद्धा सैनिकांच्या सारखी तीक्ष्ण झालेली होती. ते शोधत होते, बघत होते, काहीतरी येईल, काहीतरी होईल या पद्धतीनं. आणि व्हायचं तेच झालं. कोणीतरी एक गृहस्थ आला, अगदी मतंग वल्कल धारण केलेले आहेत, एक कुत्र, काळवंडलेलं कुत्र सोबत आहे, हातामध्ये काहीतरी पात्र आहे. आणि असा एक गृहस्थ अतिशय वेगानं पुढे यायला लागलाय. त्यांना थांबवलं, थांबा, माझ्या गुरूंची समाधी आहे. अरे तुझ्या गुरूंची समाधी भंग करण्यासाठीच मी आलेलो आहे, कळलं नाही? जनार्दन स्वामींच्या दिशेने तो पुढं पुढं चालले. जनार्दन स्वामींना समजल्यानंतर जनार्दन स्वामी उत्थान झाले आणि दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली. दोघे एकाच दगडावर बसले. आपण यांना अडवून चूक तर केली नाही ना? नाथांना वाटायला लागलं, आता काय करायचं? त्यावेळेला काहीतरी फकीराच्या भूमिकेत असणाऱ्या त्या गृहस्थानं झोळीतून भाकरीची तुकडे काढली, ती कडाकडा कडाकडा मोडली आणि मातीच्या एका भांड्यात टाकली. जनार्दनांना सांगितलं, जनार्दन दूध. आता दूध घ्या म्हटल्यानंतर जनार्दन पडदिशी खाली उतरली आणि असणाऱ्या शेजारी कुत्रीचं दूध काढायला चालू केलं. कामधेनू रूपाची असणारी ती कुत्री ती सोबत होती. कारण या गुरूंना शिष्याच्या रूपामध्ये असणारा परब्रह्म परमात्मा देवतेच्या रूपामध्ये सगुण रूपात दाखवायचा होता. ते पात्र भरलं, त्याच्यात भाकरी कालवली, दोघांनी भाकरी एकत्रच बसून खाल्ली. एकाच पात्रात दोघांनी भाकरी खाल्ली. आणि जनार्दन स्वामींनी अलगद सांगितलं, हे पात्र घे, जा त्या तलावातून पात्र धुवून आण आणि यांच्याकडे. मग मात्र लक्षात आलं, एवढं कळण्यास इतपत ज्ञान नाथांच्या जवळ आलेलं होतं. ते अगदी हे 16 डोळे भरून बघत होते. आपल्या गुरूंचा सोहळा होता. सगुण रूपामध्ये आलेल्या भगवंताला डोळे भरून नाथ बघत होते. गुरूंच्या हाकेनं अचानक वाहनावर आले. ते पात्र अलगद हातात घेतलं, तलावाच्या काठाला गेले. ते पात्र विसळण्यासाठी आत पाणी घेतलं. ते पूर्ण पाणी एक प्रसाद, दैवी प्रसाद म्हणून स्वतः प्राशन केला आणि ते पात्र आणून दिलं. त्यावेळेला जनार्दन स्वामींनी दत्तात्रेयांची खरी ओळख दिली. दत्तात्रेयांनी सगुण रूपामध्ये एकनाथ महाराजांना दर्शन दिलं. हे पहिलं दर्शन होतं फाल्गुन वद्य षष्टी. एकनाथांना दत्तमूर्ती दिसली, दत्तमूर्तीची भेट झाली आणि एक कलह बदलून गेला. वाटायला लागलं की सगुणाचा साक्षात्कार हे आपले सद्गुरू करून देऊ शकतात. पुन्हा आध्यात्मिक दृष्टीनं एक मोठा पुढं प्रकार चालू झाला. आता मात्र आल्यानंतर पुन्हा अमृतानुभवाची अनेक उत्थानं व्हायची. ज्ञानेश्वरी ऐकायला गुरूंच्याकडून वाचायला मिळायची. एवढंच नाही तर भागवत पुराण गुरूंच्याकडून ऐकावं म्हणून भागवत पुराण सुद्धा एकनाथांनी जनार्दन स्वामींच्याकडून ऐकायला सुरुवात केली. ऐकता ऐकता इतकी तद्रुपता व्हायची की देहभान विसरून जायची. मग मात्र जनार्दन स्वामींना असं वाटायला लागलं
की आपल्याला जी जी प्रचिती आलेली आहे ती प्रचिती एकनाथाला सुद्धा आली पाहिजे, म्हणून त्यांनी त्या देवगिरीच्या वायव्येला असणाऱ्या एका शिलेवर यांची योजना केली, जिथं कोणीही जाऊ शकत नाही अशा ठिकाणी एका दगडावर त्यांची व्यवस्था केली. अगदी समोर बघितला तर कडा असा असणार आहे. या ठिकाणी त्यांना बसवण्याची व्यवस्था केली आणि सांगितलं की एकनाथा, तू या ठिकाणी तू ध्यान कर, कारण ध्यानाशिवाय परमार्थ पूर्ण होऊ शकत नाही. वारकरी संप्रदायामध्ये थोडंसं अजूनही मला कमी वाटतं ते हे वाटतं. विचारसागर नावाचा शास्त्रीय ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये ध्यान 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. अहंग्र ध्यान ज्यावेळेला लागतं त्यावेळेला आध्यात्मिक उंची ही मोठ्या प्रमाणामध्ये येते. आम्हाला प्रवचन कीर्तनामध्ये हे सांगितलं जात नाही, शिकवलं जात नाही, हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. ध्यानात येतं का बा? हे शास्त्रीय ग्रंथानं सिद्ध करून दिलेलं आहे. अहंग्र ध्यान लागलं पाहिजे, याच्यासाठीच जनार्दन स्वामींनी वायव्येला असणाऱ्या एका शिलेवर त्यांची व्यवस्था केली. ध्यानासाठी जायचं झालं तर पहाटेचा प्रहर सोडायचा नाही, म्हणून त्यावेळेला सकाळी अगदी ब्राह्मण मुहूर्तावर उठायचे नाथ आणि त्या ठिकाणी जाऊन शिलेवर बसायचे. येण्या जाणाऱ्यांची संख्या फारशी कमी होती, कारण ती कडाच होता. आता तिथं फारसं कोणी जात नव्हतं आणि नाथांना त्या एकांतवासामध्ये शांत शांत वाटायचं. ध्यान आलिंगनामुळं ध्यानही लागलेलं होतं, योग निद्रा लागत होती. अनेक दिवस असं चाललेलं होतं. काळ आला सर खाऊ नाग महाराजांचा एक अभंग आहे सुंदर पद्धतीनं, तो याच ध्यानाच्या प्रकरणामधला आहे. काळ आला देहाशी खाऊ, काळ देहाला खाण्यासाठी आला, परंतु तोच काळ माझ्यावर कृपादृष्टी करून गेला. हा नाग महाराजांचा जो अभंग अतिशय सुंदर अभंग आहे आणि या प्रसंगाशी निगडीत आहे. जे आपण म्हणत असाल तर हा प्रसंग नीट ऐका. हा अभंग वारकरी आमची सगळे म्हणतात. नाथ महाराज शांत बसायचे. अनेक दिवसाची ध्यान तपश्चर्या चाललेली होती. अनेक दिवसानंतर एकदा उन्हाचं त्या देवगिरीच्या पायथ्याला असणाऱ्या एका गावातील गुराखी त्याची जनावर चरत 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 वर गेली. त्या गुराख्यानं बघितलं की कोणीतरी हा तणावाण मुलगा ध्यानासाठी योगासाठी बसलेला आहे, कदाचित त्याच्या अन्न पाण्याची व्यवस्था आपण करता येईल म्हणून तो काय करायचा, रोज तिथे यायचा, एका गाईचं दूध एका मातीच्या भांड्यामध्ये काढायचा, त्यांच्या समोर ठेवायचा आणि निघून जायचा. हे नाथांना त्या ठिकाणी सहज उपलब्धता तयार झाली. ध्यानातून उत्थान झाल्यानंतर हा देवाचा प्रसाद म्हणून सुद्धा ते नाथ ग्रहण करायचे. असे एक दिवस तो गृहस्थ दूध घेऊन पुढे आला आणि बघतो तर काळा कुट्ट असा फणा काढून उभा राहिलेला नाग त्यांना दिसला. तो एकनाथांच्या मस्तकावर आपला फणा धरून उभा राहिलेला होता, कमरेला त्यांच्या तिडा घातलेला होता. हे बघितल्यानंतर अतिशय जोरात तो शेतकरी किंचाळला आणि त्या किंचाळण्यानं एकनाथ भानावर आले. ध्यान मुद्रा समाधी भंग पावली आणि त्याचा स्पर्श झाला, त्या सर्पाचा स्पर्श झाला हे त्यावेळेला जाणवलं आणि तो सहज निघून जायला लागला. त्यावेळा नाथांच्या मुखातून शब्द येतात, काळ देहासी आला खाऊ. पण तो काळच माझ्यावर कृपा करणारा आला म्हणून त्याला सुद्धा थांबवण्याची ताकद नाथांच्या जवळ आली. ही खऱ्या अर्थानं सात्विक भक्ताची, शुद्ध भक्ताची परीक्षा होती. नाथ याच पद्धतीनं दिवस कंठत होते. आल्यानंतर मात्र आता नाथांची जागा चरणाजवळ नव्हती, थोडीशी उंच वाढलेली होती, कारण नाथांच्या सारखेच अनेक शिष्य जनार्दन स्वामींच्या होते. नाथांची कुशाग्र बुद्धिमत्ता होती. एक दिवस असा प्रसंग घडलेला होता की आलेला शेतसारा, गडावर आणून दिलेला शेतसारा याच्यामध्ये कुठंतरी गफलत झालेली होती एका अडत्याची. जनार्दन स्वामींनी बराच वेळ तो प्रयत्न करून बघितला आणि आपले गुरु थोडेसे चलविचलित झालेले आहेत हे एकनाथांना कळल्यानंतर नाथांनी लगेच सांगितलं, महाराज असं कोणती विवंचना, कोणता प्रश्न आपल्या समोर पडलेला आहे की तुम्ही विचलित झालात? आजपर्यंत कधीच मी ही रूप तुमचं इतक्या सायंकाळच्या वेळा बघितलेलं नाही. अरे एकनाथा, एका अडत्याची चूक झालेली आहे, पण या हिशोबामध्ये एका अडत्याची चूक मला अजूनही सापडत नाही. आपली इच्छा असेल तर तो हिशोब माझ्याकडे द्याल का?
हो एकनाथा काही हरकत नाही, त्यांनी दिलं. खऱ्या अर्थानं शिष्याला सुद्धा गुरूंच्या पेक्षा पुढचं कळत असतं, फक्त गुरूंना ते कळलं पाहिजे. नाही तर तुला काय कळते ग बस, अशा स्वरूपानं अनेक गुरु ज्यावेळेला म्हणत असतात त्यावेळेला शिष्य कशाला पुढे येतात. शिष्याला सुद्धा पुढं आणण्याची उमेद आणि ताकद ही गुरूंच्या मध्ये असावी लागते. दिलं त्यांच्याकडे सगळं पोथी आणि ते शांत जाऊन आपल्या कुटीमध्ये बसली. तिथे शेजारी कदाचित निद्राही लागली आणि एकनाथांनी पुन्हा टाक घेतला, दौत घेतलं, त्याच्यामध्ये बुडवलं आणि पुन्हा सगळं लिखाण चालू केलं. पुन्हा दुसरी पोथी, दुसरा हिशोब. दिवसभराचा हिशोब किती आलं किती गेले, एक आडत्याचा हिशोब लागायचा होता म्हणून ते बघत होते. पहाटेचा प्रहर झाला, ध्यानाची वेळ झाली आणि पहाटेच्या प्रहरी जनार्दन स्वामी उठले. त्यांनी बघितलं तर एकनाथ अजून काहीतरी लिहायला लागलेत. सायंकाळच्या वेळेला झोप येईल म्हणून गुरूंचं काम पूर्ण करण्यासाठी एकनाथाने अन्नाचा कण सुद्धा पोटात घेतलेला नव्हता. पाणी पिल्यानंतर ग्लानी येईल म्हणून पाणी सुद्धा पिलेलं नव्हतं. अन्न पाणी न घेता गुरूंची विवंचना घालवण्यासाठी हा शिष्य पुढे आलेला होता. टाक दौतात बुडत होता, तो सरासर पुढं कागदावरून सरकत होता आणि सरकता सरकता पहाटेच्या प्रहरी एकनाथाने तो टाक तसाच ठेवला, जोराची टाळी वाजवली आणि आसन सोडलं. इतका आनंद झाला. हे सगळं दृश्य जनार्दन स्वामी, सकाळी उठलेली, पहाटे उठलेली जनार्दन स्वामी बघत होते. पुढे गेले आणि सांगितलं, अरे काय झालं महाराज, चूक सापडली, आडत्याची चूक झालेली होती, ती चूक सापडली. गुरूंचं काम होतं परंतु शिष्याने पूर्ण केलं. आनंद झाला शिष्याला. आता आनंद खरा कोणाला व्हायला पाहिजे होता, गुरूंना व्हायला पाहिजे होता, परंतु त्यांचं काम पूर्ण केलं म्हणून शिष्याला आनंद झाला. त्यावेळेला मात्र लगेच शिष्याला सांगितलं, अरे हे लौकिक अर्थाचा हिशोब आहे. या लौकिक अर्थाच्या हिशोबामध्ये एक आडत्याची चूक झाली आणि ती चूक तुला सापडल्यानंतर एवढा आनंद झाला. पारमार्थिक स्वरूपाची चूक आपल्याकडून आयुष्यभर नाही, जन्मोजन्मी होत आहे. ती चूक जर तुला सापडली तर केवढा आनंद होईल. मग मात्र तिथून पुढं पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत उत्तम पद्धतीचं ज्ञान आणि आचरण नाथांना सांगायला चालू केलं. आता तिथून पुढं मात्र ज्या ज्या वेळेला सगुण रूपामध्ये उत्तरेकडे असणाऱ्या तलावाच्या काठाला जनार्दन स्वामींना सगुण रूपामध्ये दत्तात्रय भेटत होते, त्या त्यावेळेला एकनाथ सोबत असायची, त्यांना सुद्धा दर्शन व्हायचं. एक दिवस प्रसंग असा झाला की त्या प्रसंगामध्ये प्रत्यक्ष दत्तात्रयाने सांगितलं, हा मोठा भगवत भक्त भागवत धर्माचा प्रचारक म्हणून होणार आहे. हा कुशाग्र बुद्धीच आहे म्हणून त्या भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रचारासाठी याला परमेश्वरानंच निवडलेलं आहे. आता याचा आनंद खऱ्या अर्थानं नाथांना व्हायला पाहिजे होता, पण तो झाला जनार्दन स्वामींना. बघा कसं नातं गुरु शिष्याचं असतं. गुरूंच्या अडतेची चूक शिष्यानं काढली, शिष्याला न झाला, पण भागवत धर्माचा उत्तम पद्धतीचा प्रचारक आणि प्रसारक हा होणार आहे म्हटल्यानंतर जनार्दन स्वामींना आनंद झाला. दोघेही पुन्हा कुटीमध्ये आले. जनार्दन स्वामीने बारीक विचार चालू केला, इतका बारीक विचार चालू केला की खऱ्या अर्थानं आपण ज्यांना गुरु मानतो ती दत्तात्रय, त्या दत्तात्रयाने या भूमीवरचे 24 गुरु मानले. आपल्या शिष्याला सुद्धा आपण जर तसं तयार करायचं झालं तर त्याच्यासाठी तीर्थयात्रा आणि तीर्थाटन करणं अधिक गरजेचं. म्हणून जनार्दन स्वामींनी एकनाथांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, एकनाथ, सगळं काही आता माझ्या मनाप्रमाणे चाललेले. आता माझी इच्छा तुझ्याजवळ आहे. गुरुजी बोला, आपली काय इच्छा आहे? कारण तुमची इच्छा पूर्ण करणं हेच माझं आद्य कर्तव्य आहे, इतर कोणत्याही गोष्टी बाजूला आहेत. काय इच्छा आहे आपली? तू तीर्थाटन करावं असं मला वाटतं. काय म्हणाला? तीर्थाटन करावं असं मला वाटतं. कुठं तीर्थाटन करायचं, कुणाबरोबर जायचं आणि कसं जायचं? काही क्षणी काही ठिकाणी मी येईन, परंतु काही भाग तीर्थाटनाचा हा तुला स्वयं करावा लागेल. तुम्ही सोबत आहात, काहीच हरकत नाही. आनंद झाला तुम्ही सोबत आहात म्हटल्यानंतर. मंडळी एक लक्षात घ्या, देवाला जाताना आणि संतांच्याकडे जाताना, तीर्थाटन करताना कोणत्या माणसाबरोबर तुम्ही चाललाय त्याच्यावर त्याचं फळ अवलंबून असतं. गावातल्या एसट्या चालल्यात म्हणून चाललोय, जिपं लागली, पसं लागली म्हणून चाललोय,
आमदारकी खासदारकी लागली म्हणून चाललोय. तीर्थयात्रेला नेतात फिरवायला, फिरवून घेऊन येतात. लक्षात येतं का बघा? मी टीका अजिबात कुणावर करत नाही, पण जाणाऱ्याने लक्षात ठेवायचं, आपलं पुण्य दुसऱ्याच्या पदरी बांधून आपण कधी जायचं नाही. तीर्थयात्रा संतांच्याकडे जाताना कसं जावं, तर त्या पद्धतीची व्यक्ती सोबत असावी, तर ते तीर्थाटन चांगलं होतं. गुरु सोबत आहेत म्हटल्यानंतर काही हरकत नाही, मुहूर्त ठरला गेला आणि काही काळाची रजा मंजूर करण्यात आली आणि जनार्दन स्वामी आणि एकनाथ दोघेही तीर्थयात्रेसाठी देवगिरीचा पाय उतार झाले. पुंडलिक वरदारी विठ्ठल.